हे लोक सोडायला आले काय बोलतात आम्हाला लय चढायचं सप्तशृंगी इथं वरती आहे तर नमस्कार भावना आता परत आम्ही चाललो आहे सप्तशृंगी आणि पेरूची वाडीला मावशी म्हणून ओंकार कडे ओंकार पण आहे तर आमचं चाललं आज रात्री वस्तीला जायचं तिकडं सप्तशृंगीला आणि वणीला म्हणजे बघूयात आपण कालच अलिबागवरून आलो म्हणजे रात्री आज सकाळी आलो अलिबागला आणि आता लगेच एक स्टोरी झाली टाकली नाही काय टाइम येतात या ब्लॉग मध्ये पण आमच्यासोबत काय फिरायला येत नाही टाइम नाही ना हा का सबस्क्रायबर कमी होते काय यार सलीला 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 जायचा आता जायचं सलीला चला गणपती बाप्पा बाय बाय गाईस विषय असा आहे की काल अलिबागला गेलो आणि कालच्या स्टोऱ्या टाकल्या ना काहीच नाही केलं निघालो दुसऱ्या ट्रिपला आणि मी तर गाईज आता जस्ट आलो महाराज मंदिरवरून आणि लगेच आम्ही निघालो सप्तशृंगीला काय खतरनाक जानेवारी झालं खतरनाक जानेवारी स्टार्ट पण हवे हार्ड केली एंड पण मस्त करणार आता ट्रॅफिक लागले खूप हा तो जरा वेगळ्या झोन मध्ये तर भावांनो परत ट्रॅफिक लागले आम्हाला इथं नाशिकला काय विषय काय म्हणजे मला तर वाटतं वगैरे असेल पण ॲक्सिडेंट नाही असत बट पुढे मोर्चा फिरवतात आणि गाड्या फिरवल्यात पूर्ण गाड्या तर बघूया हो मी बोल साईडला पण आहे ट्रॅफिक या साईडला पण ट्रॅफिक आहे आणि आम्हाला फक्त एकच लेन यांना आखलं नाहीत काय समृद्धी बंद आहे का अरे समृद्धीचा सोड गाई अशी कोणी काढली नाही ना व्हिडिओ हे बनकर माझे एकच बेकार भाई बेकार काय खतरनाक टोल झाले ना घंटा त्यांना द्यायचा नाही भांडू आपण डायरेक्ट भाई हे लोक सोडायला आले काय बोलतात आता आमचं जेवण झालंय आणि आता चहा प्यायला चाललंय सो गाइस आता मी आलोय सप्तशृंगीला वरती तर रूम्स बघतोय तर रात्रीच्या वाजल्यात रे रात्रीच्या 1 वाजल्यात 1 वाजता त्या रूम कोण देईल बघूया मोबाईल नंबर 99 साधनची प्राइस किती होती 929 100 रुपये
3 व्यक्तीची लोकं किती वाजता चालू होतं सगळं? 1503 व्यक्तीचे. काकड आरती? भेटेल ना? 5 व्यक्ती 6 व्यक्तीचे 1500 होतं. माझावाला पवाडला मग. नाही माझावाला पवाडलाच. माझा 2 बेड देत होता म्हणजे 4 जण आरामात झोपल. त्याला कॉल करून बघू शकतो. नाही गाईस, तुम्ही काय ठरवत होते ते सांगा मला. ते जाऊ दे आता, चल ना पहिले ते नाही नको आता तुमचं सांगा गाईस. थोडा आता विचारपूस करा गाईस. पाच लोक तर गाईस आता आम्हाला भेटला आहे रूम. तर बघूया आता. आम्हाला दादा पण खाली भेटला रात्रीशी. तर त्यांनी सांगितलं आता 1000 रुपयामध्ये रूम आहे आणि आम्ही आहे तेवढे जण. तर बघूया गाईस आता काय होतं कसं होतं ते जाऊन बघतो आम्ही. गाईस आमचा तुझ्या इथूनच वरतून टाकायला लावली असते मी स्टार्टिंगला, पण टेकली असते का ती गाडी. तिकडंच लावतो तो आता. नाही तो उलटी लावल तो आता इकडे. अरे भाई इथून गेला असता. तर काय आता पार्किंगला लावायचा प्लॅन आहे आमचा. पार्किंगला फुल सही चाललं आता. एक्सपिरियन्स आहे आपल्या टायरमध्ये हवा नाही. तर गाईस पार्किंग लावली आम्ही अशी. वरती काढताना दादा द्यायला लागेल. आंघोळीच्या काळात नाही जाणार. आमचा मोस्टली प्लॅनिंग सकाळी लवकर जाऊ, जेणेकरून लवकर निघू पण शकतो. ऑलमोस्ट 6ला निघा. कारण ना एकेरी वाहतूक चालू ते थांबवता एकदा सोडता. एक लाईन 6, 6:30, 7ला निघा. आपल्या नॉर्मल दर्शन होईल. दर्शन करून खाली या, नाश्ता वगैरे. ओके चल दादा. आता चाललो आम्ही वरती. बघूया आता कसा रूम आहे. ठीक आहे, चांगला भेटला त्यामुळे 6 जण राहू शकतो. तर असा रूम आहे. डेवलेक्स रूम्स. फायनली मी चेक इन आणि आता झोपून मस्त मस्त सप्तशृंगी मस्त तो हात दिसतच नाही. चला. सो गाईस चेतनला वाईफ विथ मेसेज केला आहे. तर काय बोलतात ते परत ऑल द बेस्ट विथ युअर चॅनल. असंच करत राहा, कन्सिस्टंट राहा आणि खूप मोठा हो. आणि खूप खूप थँक्यू आम्हाला फन बोलावं. तुझे पण ब्लॉग असेच फन असू द्या. नवीन सुरुवात चांगली मज्जा आहे. 1 मिलियन सोबत ऑल द बोलतो. बेस्ट विथ युअर चॅनल. असंच करत राहा, कन्सिस्टंट राहा. खरंच चेतन पुस्तक कर. थँक्यू. तो आज तयारी झाली. पण ट्राय केला झोपायचा. तुमको ते 6 पॅक आहे. बहिणीला काय काय केसला लावलाय. इथून हे लाईट लाव बारीक जरा याच्यासाठी. वरची आता म्हणून गेला फक्त. बंद कर येतो आधी. फाटली घरी चालेल. आपण येणार आहे मावशी. टाका. गाईस आता आलोय खाली. बॅग मला रुमाल काढून दे. थंडी आहे भाई.
तर इकडं व्हाईट डुक्कर आहेत, काळे डुक्कर पण भेटला होता आम्हाला. डुक्करला आवाज कसे देतात? लेट्स गो. हा डुक्करला आवाज कसे देतात? आम्हाला लय चढायचं आहे. सप्तशृंगी इथं वरती आहे देवी. तर बघू आता कसं होत आहे. मंदिराचं काम करायला घेतलं वाटतं म्हणून माती भावना इथं खाली तुम्हाला फ्री स्टँड इथं मध्ये ठेवा चप्पल दादा. घेऊ नका चप्पल ठेवा फ्री स्टँड. आमचं फॅन कुठं स्टँड आहे, काय नाही घेतलं तर चालतं. घ्यायची काहीतरी फायनली लास्ट स्टोअरला चप्पल काढतो आम्ही. मी इतना प्यार खा के आप सोच निकाल ही देते. इतने प्यार दे रहे थे फैंस लोग. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण जाऊया. आज फायनली आपण आता पायऱ्यात चढतोय. 15-20 मिनिटं लागतात बोलतात. आता बघा खरंच किती टाइम लागतो मला. भावाला सगळे वरती देवीला चाललं दर्शनासाठी लवकर. ते पण हे राम मंदिर. तिथं बघा पायऱ्या किती होत्या. वरती कमाल 3 462 पायऱ्या झाल्या आहेत. इथपर्यंत रोपवे येतं 450 पायऱ्यानंतर. इथून चालत जायला लागतं वरती. प्रस्तुत खानदेश किंग शिरपूर. बरोबर 500 पायऱ्यापर्यंत आहे. एवढी लाईन लागते. वणीच्या गणावर कोण गाऊ बी राखण करते सप्तशृंगी. वणीच्या अशी लाईन जायला लागतात पटापट. शनिवार रविवार गर्दी असते आणि वारा दिवशी पण गर्दी असते. छोटी काय
तर मी गँग बघा लाईनचे जाऊ आपण दर्शन घेऊ. लाईव्ह दर्शन घ्यायचं असेल तर www.सप्तशृंगी.net टाका, त्यातून लाईव्ह दर्शन भेटतं. आमचं दर्शन झालं आहे देवीचं. तिथं कॅमेरा चालू देत नव्हते म्हणजे तिथं कॅमेरा चालू करायला पण नव्हतं. जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं काय केलं. बट खरंच खूप भारी दिसायला पण तिथं काही खरी घटना आहे सप्तशृंगीची. ती अजून मला पण नाही माहिती, बट मी थोडा रिसर्च करून किंवा काय कोणाकडून माहीत होत असेल ते सांगून तुम्हाला सांगतो. इच्छा होती आमचं पण सगळ्यात बट मला खूप मनात मी 2 टाईम झाला मला एकदा लहानपणी आलो खूप मस्त घेतला. आता आम्ही करायचं बघतोय 7-11ला होणार आहे. 7-11 सनराईज होणार. भावना येतात आरती तर 7 वाजता होती ना. मला समजलं 7 हिल्स सगळ्यात मोठी म्हणजे उजेडमध्ये करायला आली ही सगळ्यात पॉवरफुल आणि जेवढे देवी बघितल्यात ते अर्धे बघितल्यात. ही फुल 8 फूट मोठी आहे आणि लांबीने पण मस्त आहे. इथं शक्ती भेटते असे लोक बोलतात. तुम्ही विचारलं थोडं एकामेकाला खरंच हिंमत हवं आपण जिथं जाणार. तर भावांना रोपवेचा टायमिंग आहे 6 सकाळी वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत आहे आणि 90 रुपये आपले ॲडल्ट्सचे आणि चाइल्डचे 45 रुपीज आहेत. तर येऊ शकता तुम्ही. तिथून फक्त 20-30 पायऱ्या असेल रोपवेपर्यंत. आपण 7-11ला आमचा सनराईज चालू होणार आहे.
तिथे थांबलो आम्ही आणि अर्ली मॉर्निंग आले तुम्ही सगळेच लवकर, तर लवकर दर्शन होईल तुमचं. पण चढायला जास्त काय नाही, 15-20 मिनटं लागतात. जास्त हे असेल वयाने मोठं असेल, पाय दुखत असेल, पण थोडं टाईम लागला. पण आरामात चढून शकता. आणि क्राऊड असला जास्तच फेस्टिवलच्या टायमाला पण काय सांगता ना 3 तास जाईल. तर पासून देवीचं नाव बोलतात, काय काय जण गुरुगावरून पण येतात दर्शन घ्यायला. खूप काय काय असतं देवी. तर भावानं हळूहळू खाली उतरवतो आहे आणि समोर जो मी पाहिला आहे डोंगर, तो जवळा स्पॉट आहे असं मला टच केला पाहिजे. जवळा स्पॉट आणि ही दरी बघा ना, तो वन साईड आहे भाई, मस्तच आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही पण या आणि फॅमिलीसोबत आलं तर खूप चांगलं आहे, फॅमिलीसाठी मस्त आहे. तर देवानं अंबाई माता की जय. मागच्या आमच्या आल्यावर उतरते थोडी पण जागा आहे वरती, तिथून म्हणजे यायच्या ठिकाणी आणि पाणी प्यायची पण सोय आहे. आता मला फक्त बघून दे. तर भावांनो, ही देवी इकडं वरती कशी काय आली असेल, ती स्थापत कशी घेतली असं म्हणजे वरती राहण्याची काहीतरी हिस्ट्री तर असेल. आणि आमचा पोरगा असा हळूहळू चालतंय, एवढा घाबरतोय, एवढी फाटले त्याची समजा ना. आणि आता माझ्या याच्यामध्ये दिसतंय 2 मिनिटं अजून थांबल्यावर काहीतरी होणार आहे, सनराईज चांगला येणार आहे. तर बघूया गाईज काय होतं. इकडून पण जागा आहे. कशासाठी फोटो राऊंड मारायला आहे का कशासाठी मला बी नाही माहीत, पण असं मला वाटतं तिकडं पण काय. तर सगळ्यांना तुम्हाला सांगतो की हा 7वा आजोबा आहे, 7वा माउंटेन हिल्सवर मोठी देवी ही सगळ्यात, श्री वैष्णवी देवी तिकडची मनाली साईड, नंतर इकडचं मुंब्रा देवी, ते असे सगळे आहेत ना. पण ही सप्तशृंगी देवी आहे ती नांदूरमध्ये आहे, म्हणजे नाशिकमधून इथून फक्त जास्तीत जास्त 30-40 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि नंदुरी तुम्हाला रूम्स पाहिजे असेल तर इथं भेटतात, तर रूमसाठी या. घ्यायचं असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आणि खाली लिहिलेले नंबरवर संपर्क करा, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसेल. खूप कॉस्ट लो आहे आणि तुमच्यासाठी चालून जाईल. तर कधी पण रात्री आले 3च्या नंतर तुम्हाला भेटेल, किती पण वाजता या. तर भावना सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला ट्रॅव्हल विथ वेदांत. अजून तुमच्यासाठी खूप काय काय गोष्टी घेऊन येणार आहे आणि मला फिरायची खूप आवड आहे. आणि खरं तर म्हणजे ब्लॉगिंग तर खरं मी माझ्या एक बॅकअपसाठी ठेवलं, म्हणजे मी पुढं जाऊन फ्युचरमध्ये बघेल मी काय काय कुठं नाही केलं, कुठं कुठं काय काय केलं, त्याच्यासाठीच बनवलं जास्त. उतरायच्या पायऱ्या आता ते बनवतात, काम चालू आहे हळू हळू हळू. मला असं वाटतं मी लहानपणी आलतो तेव्हा मी माझ्या मामाकडून मामाची बोलेरो सारखी गाडी, बोलेरो नव्हती, मस्त एक रेड कलरची गाडी होती, तशी सेम मला दिसली लहानपणी अशी छोट्या खेळायला. तर ती गाडी मी मागायची, खूप हट्ट पण धरला होता आणि मला दिली पण माझ्या मम्मी पप्पांनी घेऊन. इकडून एक
इकडून पण एक रस्ता आहे गाईस यायला आणि आम्ही आलतो इकडून या साईड सरळ सरळ तर राईटने म्हणजे आपण येत असतो आणि राईटने एक रस्ता आहे आणि उतरताना लेफ्टने रस्ता आहे तो लागतो. तर भाव रस्ता पोहा पण भेटतो इथे आजकाल पहिल्यांदा ऐकतोय शेव पोहा ऐकलाय. सांबार पोहे पण मस्त लागतात. आता मी रस्सा पोहा खायला भावांनो आता रस्ता पोहा आलाय चलवू ना असं सेंटर तिथं नाही द्यायचं का आता चहा प्यायचा टाइम चालू आहे आमचा बघू काय म्हणे काय चहा प्यायला या हा चहा प्यायला पोहे नक्की खा. आणि पोहे तर पोहे एवढे भारी आहेत ना वेगवेगळे पोहे आहेत जसे एक शेव पोहा एक नॉर्मल पोहा आणि एक चटणीचा पोहा आहे जो चण्याचा रसा असतो. चण्याच्या रसाचा पोहा खाऊन बघा खूप छान अति सुंदर अति लाबुला अति काबुला अब्दुल्ला तुम हो अब्दुल्ला बोल तर गाईस चेतन आला लगेच वॉशरूमला गेलाय छान त्यांनी गाडी काढली आहे अर्धी घे 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 घे. तर काय आम्ही तेवढा चालत गेलो 500 पायऱ्या आहेत बराबर 510 आहे म्हणजे प्रॉपर स्टेप्स. आपल्याला इथं तर जायचं वरती राईटला तर 510 स्टेप्स आहेत तर इथून खूप मस्त ट्रॅफिक होऊ शकते कारण की रोडचं काम चाललंय हळूहळू घेऊ. ही बघा रोपवे चल झालं चल. तर आम्ही आता बाय करतोय सप्तशृंगीला इथून दर्शन घेऊन बरं वाटतं.